हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल स्किल गप्पा. आज आपण एक्सेलचे काही बेसिक फॉर्म्युलेज आहे ते आपण इथं बघणार आहोत. त्याच्यामध्ये आपण एक्झॅक्ट, ऑपरेटर, इक्वल टू ऑपरेटर, नंतर अँड ऑपरेटर, सबस्टिट्यूट, ट्रिम, प्रॉपर, कॉनकॅट हे आपण इथं बघणार आहोत. तर चला आपण सुरुवात करूया. याचा उपयोग कसा होतो ते आपण फॉर्म्युलेसहित बघू. तर एक्झॅक्ट हे काय करतं, हा आपला असा डेटा आहे. इथं आपलं जे पी कुमार आणि हे जे पी कुमार, अंजली ठाकूर इथं आपल्याला दिलेलं आहे. तर एक्झॅक्ट काय करेल, एक्झॅक्ट आपल्याला ह्या दोघेमध्ये जर डिफरन्स असला तर फॉल्स देईल आणि हे दोघं जर एक्झॅक्ट सेम असले तर ट्रू देईल. बघू कसं. इक्वल टू फॉर्म्युलाच्या सुरुवातीला आपल्याला इक्वल टू लावायचं आहे. एक्झॅक्ट, नंतर टॅब, टेक्स्ट फर्स्ट. कुठलं आहे आपल्याला कुठल्या टेक्स्टमध्ये डिफरन्स बघायचा आहे, एम्प्लॉई नेम आणि एम्प्लॉई नेम सेकंड, जे पी कुमार. नंतर आपण तिला कॉमा. आता आपल्याला टेक्स्ट टू विचारतं आहे, टेक्स्ट टू द्यायचं, ब्रॅकेट क्लोज, एंटर. बघा इथं फॉल्स आलं. का आलं? इथं जे पी कुमारचे जे पी हा कॅपिटल आहे आणि नेक्स्ट तिथं काय पी हा आपला इथं स्मॉल आलेला आहे. म्हणजे दोघांमध्ये डिफरन्स आहे, त्याच्यामुळे एक्झॅक्ट मॅच आलेलं नाही, त्याच्यामुळे फॉल्स आलं. आपण इथं फॉर्म्युला ट्रॅक केला. हे बघा इथं पण सेम, इथं ठाकूर आणि इथं ठाकूरमध्ये नाव सेम आहे, नावामध्ये चेंजेस आहेत. ते ट्रू आलेलं आहे. बघा आर वासू सेम. हे झालं आपलं एक्झॅक्ट. ओके, फॉर्म्युला टेक्स्ट आपण टाकून एक्झॅक्ट. आता त्याच्यानंतर आपल्याला काय ऑपरेटर, कुठलं ऑपरेटर बघणार आपण, इक्वल टू ऑपरेटर. आपण याच्यामध्ये पण सेम डिफरन्सेस बघणार आहोत. पण वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला जर दोन कॉलममधल्या व्हॅल्यूजचा जो डिफरन्स काढायचा असला, टेक्स्ट व्हॅल्यूचा किंवा कुठल्याही व्हॅल्यूचा, तर आपल्याला हे आपण एक्झॅक्टने पण करू शकतो आणि ऑपरेटरने पण. ऑपरेटरने कसं, तर आपण इक्वल टू जे पी कुमार हा आपला पहिला इज इक्वल टू जे पी कुमार, म्हणजे आपण काय केलं, ए टू इज इक्वल टू बी टू आपण इथं दिलं आणि एंटर केलं. बघा इथं ट्रू आलं. का आलं? तर जे पी कुमार आणि जे पी कुमार हे ऑपरेटरच्या हिशोबाने सेम आहेत, पण एक्झॅक्ट आपण काय म्हणतो, एक्झॅक्ट मीन्स एक्झॅक्ट मॅच. तर आपल्याला इथं आपल्याला कॅपिटल स्मॉल लेटर्समध्ये आपल्याला डिफरन्स होता, त्यामुळे इथं येणे फॉल्स घेतला. आणि ऑपरेटर काय काम करतो, ऑपरेटर फक्त दोन कॉलममध्ये आपल्याला रिलेशन दाखवतं की डिफरन्स आहे की बरोबर आहे, ते बरोबर आहे का चूक आहे. तर तिथं आपल्याला ट्रू अँड फॉल्स इथं दिला. इथं का फॉल्स दिलं बघा, संजय रॉय आणि इथं काय आहे आपलं संजय गुप्ता, त्याच्यामुळे इथं फॉल्स दिलं. चला आपण काय का रिप्लेस व्हॅल्यू करायची आपल्याला. समजा आपल्याला इथं जर बघायचं आहे आणि इथं जर आपल्याला असं वाटलं की चला मला फर्स्ट टू लेटर आहे ना, प्रत्येक नावामध्ये फर्स्ट टू लेटर मला चेंज करायचे ॲज पर माय रिक्वायरमेंट. तर आपण ते बघू कसं करायचं. रिप्लेसचा आपण फॉर्म्युला लावला, इज इक्वल टू ओल्ड टेक्स्ट काय आपला जे पी कुमार, बरोबर. आता आपल्याला जे पी कुमारमध्ये काय करायचं आहे, मला जे पीच्या ऐवजी डब्ल्यू डब्ल्यू घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने काही पण घेऊ शकता. आपल्याला जे पीच्या ऐवजी काय घ्यायचं आहे, डब्ल्यू डब्ल्यू कुमार. अंजलीच्या ए एनच्या ऐवजी आपल्याला डब्ल्यू डब्ल्यू घ्यायचं आहे. प्रियंकाच्या प्रियाचं जे पी आर आहे फर्स्ट टू लेटर्स आहे, आपल्याला ते डब्ल्यू डब्ल्यू घ्यायचं आहे. आपण काय करायचं, ओल्ड टेक्स्ट घेतला आपण, नंतर स्टार्ट कॉमा झाल्यानंतर आपलं स्टार्ट नंबर विचारतो. स्टार्ट नंबर मीन्स तुम्हाला कुठल्या नंबरपासून, जे पी कुमार जे 1ला आहे, 2ला पी आहे, 3ला स्पेस, 4ला के, तरी विचारतं आहे आपल्याला की कुठल्या नंबरपासून तुम्हाला नाव चेंज करायचं, रिप्लेस करायचं. मी म्हटलं की मला 1पासूनच करायचं, कारण आपल्याला जे पी चेंज करायचं. परत कॉमा दिला. आता विचारायचं आहे नंबर ऑफ कॅरेक्टर्स. तर 1 म्हणजे जे पासून तुम्हाला किती कॅरेक्टर समोर चेंज करायचे हे ते आपल्याला विचारते. मला 2 कॅरेक्टर करायचे म्हणून मी 2 टाकतो. परत आपण इथं कॉमा देऊ. आता विचारतं आपल्याला न्यू टेक्स्ट मला काय द्यायचं आहे, डब्ल्यू डब्ल्यू. मला फर्स्ट कॅरेक्टर म्हणजे फर्स्ट लेटरपासनं 2 लेटर मला नावामध्ये हे डब्ल्यू डब्ल्यू द्यायचे. पहिलं कुठलंही नाव असो तिथं आता डब्ल्यू डब्ल्यू करायचं आहे. आणि टेक्स्ट असल्यामुळे नेहमी डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये आपल्याला जो न्यू टेक्स्ट असतो तो टेक्स्ट डबल इन्व्हर्टेड कॉमामध्येच घ्यावा लागतो. मी इथं डब्ल्यू डब्ल्यू घेतलं, डबल इन्व्हर्टेड कॉमा आणि ब्रॅकेट ऑफ केलं, एंटर केलं. बघा जे पी कुमार होतं, काय झालं डब्ल्यू डब्ल्यू कुमार. तोच मी फॉर्म्युला ट्रॅक करतो खाली. बघा इथं अंजलीचा ए एनच्या ऐवजी डब्ल्यू डब्ल्यू आलं, प्रियाचा डब्ल्यू डब्ल्यू आलं, आर वासूचं डब्ल्यू डब्ल्यू वासू आलं, नंतर अर्जुनचं डब्ल्यू डब्ल्यू जून कपूर आलं. हे आपण आपल्या ॲज पर रिक्वायरमेंट आपण हे चेंज करू शकतो.
जर तुम्हाला 3 नंबरपासून घ्यायचं असलं तर तुम्ही इथं 3 नंबरचं घ्या. 3 नंबरपासून तुम्हाला 2 टेक्स्ट घ्यायचे समजा. हे बघा जे पी बरोबर आलं. 3 नंबरला काय होतं आपलं 3 नंबरला आपला स्पेस होता. 3 नंबरला काय होता आपला स्पेस होता. तर स्पेसपासून त्याने डब्ल्यू घेतला आणि केला पण त्याने डब्ल्यू केला. ओके, तर अशा प्रकारे. चला आपण आता ते नेक्स्ट बघू. नेक्स्ट काय आपलं सबस्टिट्यूट. बघा सबस्टिट्यूटमध्ये काय आहे ना, सबस्टिट्यूटमध्ये आपण इथं टेक्स्ट घेतला. आता आपल्याला सबस्टिट्यूटमध्ये आपण कुठल्याही मधलं आपण अक्षर चेंज करू शकतो. कुठल्याही मधलं अक्षर टेक्स्ट आपण चेंज करू शकतो. आता इथं ओल्ड टेक्स्ट आपण घेतला जे पी कुमार, नंतर मी दिला कॉमा. आता टेक्स्ट आपण काय घेतला अगोदर जे पी कुमार घेतला. आता ते काय विचारतंय ओल्ड टेक्स्ट. आता ओल्ड टेक्स्ट मला असं म्हणतो मी की मला के जो दिसतोय मला जे पी कुमारमधला, मला के चेंज करायचा आहे. पण आणि कुठेही टेक्स्ट आला म्हणजे आपल्याला त्याला डबल इन्व्हर्टेड कॉमामध्येच घ्यायचं आहे. कॉमा दिला. आता न्यू टेक्स्ट मला केच्या ऐवजी यस घ्यायचं आहे. टेक्स्ट असल्यामुळं डबल इन्व्हर्टेड कॉमा. ओके, आणि ब्रॅकेट क्लोज, एंटर. बघा जे पी कुमारच्या ऐवजी काय, केच्या ऐवजी काय आलं आता सुमार आलं. सेम प्रत्येक ठिकाणी. बघा आता अंजली ठाकूर इथं के नव्हताच त्याच्यामुळं ते आलेलं नाही. आता जसं अंजली ठाकूरमध्ये जर आपण इथं टीच्या ऐवजी जर इथं के केलं, बघा अंजली शाकूर आलं. हे आपलं सबस्टिट्यूट इथं यूज होतं. तर चला आपण नेक्स्ट फंक्शन आपलं बघू. ट्रीम. ट्रीम काय काम करतं तुम्ही ट्रीम बघितलं आहे का, कधी ऐकलं आहे का? तर बघा आता इथं हा एम्प्लॉई नेम दिलेला आहे. प्रत्येक एम्प्लॉई नेममध्ये तुम्हाला भरपूर स्पेस दिसतंय, मागं पुढं दिसतंय. आपल्याला प्रॉपर वेमध्ये घ्यायचं आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला ट्रीम हे उपयोग होतो. आपण इथं ट्रीम टाकला आणि आपला टेक्स्ट जे पीपासून स्टार्ट होतोय. आणि इथं ब्रॅकेट क्लोज करायचं किंवा एंटर केलं तरी ब्रॅकेट क्लोज ऑटोमॅटिक होतंच. बघा इथले स्पेस गायब झाले आणि तुम्हाला एक प्रॉपर वेमध्ये भेटलं. तर बघा इथं बघा अंजली ठाकूर कसं होतं, इथं कसं आलं, प्रिया अग्रवाल कसं होतं, इथं बघा संजय गुप्ता. स्पेस गायब झाल्याने तुम्हाला प्रॉपर वेमध्ये तिथं नेम आलेलं आहे. पण याच्यात पण बघा इथं ठाकूरचा TH बघा, आपल्याला फर्स्ट लेटर ऑलवेज कॅपिटल पाहिजे असतं, सेकंड लेटर आपल्याला स्मॉल लागतं. इथं बघा इथं प्रॉपर दिसतंय का अंजली ठाकूर, आपण असं लिहितो का, आपण असं लिहितो प्रॉपर वेमध्ये. तर त्याला प्रॉपर करायसाठी काय करायला लागतं आपल्याला, प्रॉपर हे फंक्शन आपण यूज करू. आता आपल्याला हे आपल्याला चेंज करायचं आहे इथनं, म्हणून याला क्लिक केलं, एंटर केलं. हे बघा आता TH एच आपला स्मॉल झाला. इथं पी सेकंड नंबरला होता आपला पी स्मॉल झाला. आर वासू, झरना बिस्वाल, अर्जुन, मनीषा. हे बघा आपले प्रॉपर वेमध्ये आपल्याला इथं ॲन्सर आलेले. ओके, आता आपण याच्यानंतर बघू कॉनकॅट. कॉनकॅट काय करत असेल, कॉनकॅट हे आता हे बघा हा ए कॉलम आणि हा बी कॉलम हा वेगवेगळा आहे. हे आणि हे वेगळे आहे. आपल्याला यांना जोडायचं आहे. आपल्याला यांना असं जे पी कुमार असं आपल्याला इथं घ्यायचं आहे. बरं, इथं आपल्याला जे पी कुमार घ्यायचं आहे. तर कसं करावं लागेल आपल्याला, आपण यूज करणार कॉनकॅट. नंतर आपलं टेक्स्ट फर्स्ट टेक्स्ट कुठला आहे, हा आहे. नंतर आपल्याला सेकंड टेक्स्ट कुठला आहे, हा लास्ट टेक्स्ट आहे. आपण जर इथं एंटर केलं तर आपल्याला काय होईल, हे दोघं टेक्स्ट आपल्याला जोडून देणार आहे, पण तिथं आपल्याला स्पेस मिळणार नाही. बघा जे पी कुमार आलेले. तर आपल्याला या स्पेससाठी काय करायचं आहे, कॉनकॅट टेक्स्ट फर्स्ट कुठला आहे आपला जे पी. सेकंड आपल्याला घ्यायचं आहे कुमार. जर आपण डायरेक्ट इथं टेक्स्ट घेतला आणि एंटर केलं तर तिथं आपल्याला स्पेस भेटणार नाही. आपल्याला स्पेस घ्यायचं आहे. त्याच्यामुळे काय करायचं, कुठलाही टेक्स्ट व्हॅल्यू सिम्बॉल वगैरे असला त्याला डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये घ्यायचं. मला स्पेस घ्यायचा आहे म्हणून मी इथं एक छोटासा स्पेस घेतोय. इथं कॉमा दिला आणि टेक्स्ट सेकंड घेतला आणि एंटर केलं. बघा आलं. आता तुम्ही स्पेसच्या ऐवजी आपण काही पण घेऊ शकतो. आता मला इथं स्पेस घेतला मला स्पेसच्या ऐवजी इथं अँड घ्यायचं आहे ऑपरेटर, मी अँड घेतला. किंवा मला स्पेसच्या ऐवजी स्टार घ्यायचं आहे. चला एंटर केलं. हे बघा जे पी स्टार कुमार. जर मी ड्रॅग डाऊन केलं तर कसं सर्वांना जायचं इथं. बघा अंजली ठाकूर, प्रकाश, स्टार दत्ता. आता सेम आपण अँड ऑपरेटर यूज करून पण करू शकतो. कसं ते बघू. बघा आता अँड ऑपरेटर आपण कसं यूज करणार आहे बघा. इज इक्वल टू
दिस अँड दिस. पण इथं आपल्याला स्पेस घेता नाही आला, बरोबर. तर आपल्याला कुठल्याही दोन वेगवेगळ्या कॉलममध्ये जर टेक्स्टला आपल्याला एकच बनवायचं असेल आणि त्याच्यामध्ये तुम्ही स्पेसच्या ऐवजी स्टार घेतलं, त्याच्याऐवजी तुम्ही तुमच्या हिशोबाने काही पण इथं घेऊ शकता. तर चला आपण एक रिवाइंड करू फक्त 2 मिनटं. इथं एक्झॅक्ट कशासाठी यूज झालं, आपल्याला या 2 कॉलममध्ये आपण चेक केलं की हे आणि हा कॉलम याच्यामध्ये संबंध कसं, म्हणजे रिलेशन कसं आहे, सेम आहेत का की मतलब डिफरन्स आहे ते बघूया. याच्यामध्ये बघा एक्झॅक्ट आपण घेतलं म्हणून आपल्याला फॉल्स आला. इथं सेम नाव जरी असलं तरी पी इथं स्मॉल आहे, इथं कॅपिटल आहे, त्याच्यामुळे ना फॉल्स घेतलं. एक्झॅक्ट काय काम करतं, एक्झॅक्ट म्हटलं एक्झॅक्टच त्याला आपल्याला व्हॅल्यू पाहिजे असते. ऑपरेटर कसं करतो, ऑपरेटर पण सेम काम केलं, पण ऑपरेटरने इथं ऑपरेटर काय ना केस सेन्सिटिव्ह नाही आणि एक्झॅक्ट काय केस सेन्सिटिव्ह आहेत. तर ऑपरेटरमध्ये काय झालं आहे ना, इथं केस सेन्सिटिव्ह नसल्यामुळं त्यानं जे पी कुमार सेम आहे, त्यामुळे इथं ट्रू आलेलं आहे. रिप्लेसमध्ये आपण इथं काय केलं, फर्स्ट लेटरपासून 2 लेटर जे पी अगोदर आपण ते करून पाहिलं होतं. नंतर आपण थर्ड लेटरपासनं थर्ड काय स्पेस आहे तिथनं के सेकंड आहे, म्हणजे स्पेस प्लस के, स्पेस आणि के याच्याऐवजी आपण डब्ल्यू हा घेतलेला आहे. इथं आपण एनच्या ऐवजी डब्ल्यू घेतलेलं आहे. त्याच्यानंतर काय येतं, सबस्टिट्यूट घेतलेलं आहे. आपण सबस्टिट्यूटमध्ये काय घेतलं आहे, इथं के होता बघा, मी या के तर इथं आपण हे घेतलेलं आहे, केच्या ऐवजी घेतलेलं काय एस घेतलेलं आहे, बरोबर. आता इथं जर मी इथं पण बघा, इथं पण शाकूर आला, हे पण केस सेन्सिटिव्ह असल्यामुळे आपल्याला इथं के घेतलं तर हे बघा येस आलेलं आहे. सबस्टिट्यूट पण केस सेन्सिटिव्ह. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं, ट्रीममध्ये आपण ह्या दोघांना जोडलेलं आहे आणि प्रॉपरमध्ये आपण काय केलेलं आहे, प्रॉपर वेमध्ये त्याला जसं फर्स्ट लेटर ऑलवेज कॅपिटल देन स्मॉल, जे पी कुमार, अंजली ठाकूर आपण तसं घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण कॉन्कॅट पाहिलेलं आहे. कॉन्कॅटमध्ये काय घेतलेलं आहे आपण, कॉन्कॅटमध्ये आपण हे आणि हा कॉलम याच्यामधले 2 टेक्स्ट आपण जोडलेले. पण ते कशा प्रकारे जोडू शकतो, आपण तिथं स्पेस देऊ शकतो. मी जिथं स्टार दिलेला आहे तिथं आपण स्पेस देऊ शकतो. जसं इथं डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये तुम्ही इथं स्पेस टाकला तिथं स्पेस येईल, अँड टाकला अँड येईल, तुम्ही जे पण तिथं टाकलं तिथं ते नाही. मी इथं जर डबल एस टाकलं तर तिथं डबल एस येईल, समजलं. त्याच्यानंतर इथं आपण अँड ऑपरेटर यूज केलं, फर्स्ट अँड सेकंड एंटर, बघा जे पी कुमार, समजलं. चला तर होप अशा एक तुम्हाला व्हिडिओमध्ये जे फंक्शन आपण यूज केले ते समजले असतील. तर प्रॅक्टिस करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूया चला आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.